जांबूतमध्ये सार्वजनिक हातपंप परिसरात घाणीचे साम्राज्य, तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। जांबूत गावातील जुन्या बाजारतळ परिसरातील सार्वजनिक हातपंपाजवळ गेल्या 8 दिवसांपासून घाण पाणी साचून राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। हातपंपासमोरील गटाराचे चेंबर तुंबल्यामुळे सांडपाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला असून संपूर्ण परिसरात चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे। या सार्वजनिक हातपंपावरून परिसरातील अनेक नागरिक पिण्याचे पाणी भरतात, मात्र हातपंपाभोवती साचलेल्या घाण पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 8 दिवसांपासून ही समस्या कायम असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष केलेले आहे। केवळ हातपंप परिसरातील गटारच नव्हे तर गावातील अनेक ठिकाणी गटारी उघडी असून त्याची नियमित साफसफाई व देखभाल होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। उघड्या गटारांमुळे अपघाताचा धोका वाढला असून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। जुन्या बाजारतळातील तुंबलेले गटाराचे चेंबर तातडीने साफ करावे, हातपंप परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, तसेच गावातील सर्व उघड्या गटारांवर झाकणे बसवून नियमित साफसफाईची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वागचौरे।